विथ डिंपल या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज खानदेशी पद्धतीचं पण भन्नाट चवीचं आणि गावाकडची आठवण देणारी वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत. रेसिपी पूर्णपणे दाखवलेली आहे. आपल्याकडे चूल नसला तरी काळजी करायची नाही बरं. गॅसवर भाजून सुद्धा वांग्याचं भरीत तयार करता येतं. तर रेसिपी पूर्ण दाखवलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. त्यासाठी तुम्हाला असे मोठे मोठे वांगे लागणार आहेत. तर हे अर्धा किलो वांगी आहेत. सगळ्यात पहिले काय करायचं, याचे असे देठ काढून घ्यायचे, त्याला तेल लावून घ्यायचं. तेल लावून झालं की असं काट्या चमच्याने त्याला छिद्रे पाडून घ्यायचे आणि त्यानंतर गॅसवर भाजायला ठेवायचं. तुम्ही चुल्यावर, काड्यांवर, कशावरही भाजू शकतात. वांग आपल्याला चारी बाजूंनी असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, एका बाजूने ते पूर्णपणे भाजलं गेलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने भाजून घेते. वांग भाजून झालंय हे तुम्ही कसं बघणार, त्याला असं पूर्ण दाबून बघायचं. ते जर दाबलं गेलं याचाच अर्थ वांग पूर्ण भाजलं गेलेलं आहे. भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये वांगे असे एका बाजूलाच ठेवायचं आहे. जर त्याला तेल सुटलं तर ते पूर्णपणे असं खाली नितरून येईल, त्यासाठी असं तिरपं ठेवूनच वांगे ठेवायचे. भरीत बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 17 ते 18 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, कांद्याची पात घेतली आहे थोडीशी आणि थोडीशी कोथिंबीर. आता मी इथे तवा तापायला ठेवलेला आहे. त्यावरती आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या थोडंसं तेल टाकून पूर्ण भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या अशा ब्राऊन दिसायला लागल्या याचा अर्थ त्या भाजून झालेल्या आहेत. आता गॅस बंद करायचा. आता आपण जे भाजून घेतलेले वांगे होते त्याचे असे साल काढून घ्यायचे आहेत. गरम गरम असतानाच काढायचे म्हणजे पटकन निघतात. मी सगळ्या वांग्यांचे साल काढून घेतलेले आहे. साल काढल्यानंतर हे बघा, तेल असं निघायला लागतं त्या वांग्यातनं. हे तेल असंच राहू द्यायचं आहे, फेकायचं नाही आहे. आता बडगी घ्यायची आहे. त्यात आपण ज्या भाजलेल्या मिरच्या होत्या त्या घ्यायच्या आहे, लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर अशी तोडून टाकायची आहे. अर्धा पाव चमचा मीठ पण टाकायचंय. मीठ टाकल्यानंतर ठेचणी घ्यायची आणि हे सगळं ठेचणीने ठेचून घ्यायचं. मिरची, लसूण, कोथिंबीरचा ठेचा ठेचून झाला आहे. आता त्यात एक एक वांग असं देठ काढून टाकायचं आणि ते पण ठेचून घ्यायचं. वांगे पूर्ण ठेचून झालेले आहेत. आता ताटामध्ये जे हे साठलेलं तेल होतं तेही त्यावर टाकून द्यायचंय. याने भरीत लसलशीत होतं. भरीतला फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी मी इथे 2 पळी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया. कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि जाड मिरच्या 2 तुकड्यामध्ये कापून घेतलेल्या आहे. तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात पहिले जे आपण मिरच्या कापून घेतलेल्या होत्या त्या टाकायच्या आहे. मिरच्या पूर्ण तडतडू द्यायच्या आहेत. मिरच्या तडतडल्यानंतर कांद्याची पात टाकायची आहे, परतून घ्यायचंय आणि लगेचच कोथिंबीर टाकून द्यायची. हे सगळं आता एकत्र करून घ्यायचंय. एकत्र करून झाल्यानंतर आपण जे भरीत ठेचून ठेवलेलं होतं तेही त्यात टाकायचंय. भरीत टाकल्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. एकत्र करून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून 2 मिनिटासाठी वाफ येऊ द्यायची आहे. झाकण ठेवून 2 मिनिटं झालेले आहेत आणि आपलं भरीतही तयार झालेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता त्याला चारी बाजूंनी छान तेल सुटलेलं आहे. आता गॅस बंद करायचा. आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या कशा बनवायच्या. तर त्यासाठी काय साहित्य लागेल ते बघूया. मी ह्या कपाने गव्हाचं 3 कप पीठ मोजून घेतलेलं आहे. त्यात एक मोठा चमचा रवा टाकणार आहे, अर्धा चमचा ओवा, ओवा असा खिसून टाकायचा,
त्यानंतर 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर. सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ अगदी कडक मळून घ्यायचं आहे, नरम मळायचं नाही. नरम जर मळलं तर पुऱ्या खुसखुशीत होत नाही. रवा टाकला होता, तुम्ही बघितलंच असेल, रव्याने पुऱ्या खुसखुशीत होतात आणि साखरेने त्याला थोडासा नरमपणा येतो. म्हणून तुम्ही जेव्हा पुरी तळून खाता तेव्हा ती पुरी खुसखुशीत पण तोंडात लगेच विरघळते. बघा, तुम्ही बघू शकतात, पीठ मळायला जोर लागतो आहे. तर पीठ असंच कडक मळून घ्यायचं आहे, नरम मळायचं नाही, नाहीतर पुऱ्या नरम होऊ शकतात. आता हे पीठ झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी मुरवण्यासाठी राहू द्यायचंय. कणिक मुरून 20 मिनिटं झालेले आहेत. आता आपण पुऱ्या करायला सुरुवात करूया. पुऱ्या करायला सुरुवात करण्याआधी गॅसवरती कढईमध्ये तेल टाकून तेल तापायला ठेवून दिलेलं आहे. आता ह्या कणकेला थोडंसं तेल टाकून पुन्हा नरम मळून घ्यायचं आहे. याचे आता असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, असा एवढा गोळा एक बनवून घेतलेला आहे. पण लक्षात ठेवायचं, पुरी लाटताना गोळ्याला पीठ नाही, थोडंसं तेलच लावायचं. तेल असं पूर्ण पसरवून घ्यायचं, गोळ्याला पण दोघं बाजूंनी लावून घ्यायचं आणि मग लाटायचं. पुरी लाटून झालेली आहे. तुम्ही बघू शकता, मी पुरी जास्त जाड किंवा जास्त बारीकही ठेवलेली नाहीये, तिला मध्यमच ठेवलेली आहे. पुरी आपली लाटून झाली आहे, पण ती तेलात सोडण्याआधी बघून घ्यायचं तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे की नाही. हे बघा, मी इथे छोटासा कणकेचा गोळा घेतलेला आहे. तो तेलात टाकल्यानंतर जर तो पटकन वरती आला, याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तपलेलं आहे. आता ह्या वेळेला पुरी तेलामध्ये सोडायची. सोडल्यानंतर तिला 1 मिनिटापर्यंत काहीच हलवायचं नाहीये. हे बघा, पुरी पूर्णपणे फुगली आहे. आता हिला पलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने अजून 1 मिनिटापर्यंत तळून घ्यायची आहे. पुरी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही लाल, पांढरी अशा प्रकारे तळून घेऊ शकतात. पुरी तळताना लक्षात घ्यायचं आहे, पुरीला सारखं सारखं असं अलट पलट करायचं नाही. असं अलट पलट जर केलं तर पुरी तेलकट होते. म्हणून एकदा पुरी फुलून आल्यानंतर तिला एकदाच पलटायची आणि दोघं बाजूनी ती व्यवस्थित तळल्यानंतर अशी निथळून काढून घ्यायची.